तुकोबारायांनी इंद्रियाची धन्यता सांगितली गाठ्यात। ज्या हाताने टाळी वाजवल्या गेली ते हात धन्य, ज्या डोळ्याने भगवान परमात्माचं स्वरूप पाहिलं ते डोळे धन्य, ज्या मुखानं नामचिंतन केलं ते मुख धन्य, ज्या हृदयात ब्रह्मनिष्ठा साठवल्या गेली ते हृदय धन्य। आणि फार कोड प्रमाण दिलेले आहेत महाराजांनी, लक्षात घ्या गात्यात। विठ्ठल धन्य दिवसाजी डोळिया लागला, धन्य दिवसाजी डोळिया लागला, धन्य दिवसाजी आनंदे धनी आनंद दिवाला धन्यवादी धन्य धागे मुख निवादी धन्य धागे मुख निवादी रसना धन्य दिवसाजी डोळिया लाधला, आनंदे निमाला धनिवरी, धन्य झाले मुख निवाली रसना, नाम नारायणा घोष करी। इंद्रियाची धन्यता सांगितली महाराजांनी, लक्षात घ्या। मी एक कल्याण मालिकामध्ये त्या कल्याण मासिकामध्ये एक दृष्टांत वाचला होता, ऐका। कोण धन्य संसारात? नारद देवर्षी एक दिवस गंगेच्या स्नानाला निघाले, आणि नारद देवर्षी गंगेच्या स्नानाला निघाल्यानंतर नारदाला एक गंगेमध्ये कासव दिसला महाराज। नारदानं त्या कासवाला नमस्कार केला, कासवा तू धन्यस रे बाबा। कासवानं सांगितलं, नारदा मी काय धन्य हो, माझ्यासारखे अनेक कासव ज्या गंगा मातेच्या प्रवाहामध्ये रात्रंदिवस वास्तव्य करून राहतात ती गंगा नदी धन्य। नारद त्या गंगेला नमस्कार केला आणि सांगितलं, गंगा मैया तू धन्यस। गंगेनं सांगितलं, देवर्षी नारदा मी काय धन्य, माझ्यासारखे अनेक गंगा जे स्वतःमध्ये सामावून घेण्याचं सामर्थ्य प्राप्त करतो तो समुद्र धन्य। नारद समुद्राकडे आले, सागरा तू धन्यस। समुद्रानं सांगितलं, नारदा मी काय धन्य, माझ्यासारखे अनेक समुद्र
त्याला वास्तव्य जागा निर्माण करून देणारी ही पृथ्वी धन्य. नारदानं पृथ्वीला नमस्कार केला. या सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. हे धरणी माते तू धन्येस. त्या पृथ्वीने सांगितलं देवर्षी नारदा मी काय धन्य हो, माझ्यासारख्या अनेक चराचरातल्या सृष्टीतल्या या पृथ्वी तयार करण्याचं सामर्थ्य ज्या ब्रह्मदेवाकडे आहे ते ब्रह्मदेव धन्य. नारद ब्रह्मदेव कळाले. ब्रह्मदेवा तुम्ही धन्य. ब्रह्मदेवानं सांगितलं नारदा मी काय धन्य, माझ्यासारख्या एका अज्ञानी जीवाला सृष्टी करण्याचं चराचरातलं सामर्थ्य प्राप्त करून देणारे वैकुंठातले भगवान विष्णू धन्य. नारद विष्णूकडे आले. देवा तुम्ही धन्य आणि तुमचा ग्रस्ताश्रमही धन्य. धन्य ही ग्रस्ताश्रम हा तुम्ही देवा धन्य. विष्णूने सांगितलं देवर्षी नारदा अहो मी काय धन्य, या कलियुगामध्ये भवसागर तरुण जाण्याकरता या समाजाला दिशा दाखवणारे जगद्गुरु तुकोबारायासारखे संत धन्य. विठ्ठल